नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सामान तर आपण महिन्याला भरतो, पण ते ऑर्गनाइज करायला देखील तेवढाच वेळ जातो आणि ते जर आपण व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवलं तर त्याची शेल लाईफ वाढते. म्हणजे आणि आता पावसाळा चालू झालाय तर कुठेही त्याला मॉइश्चर पकडून कुठेही त्याच्यामध्ये टोका म्हणा किंवा अजून काही अळ्या वगैरे पडू नये म्हणून थोडक्यात आपल्याला ते सगळं सामान आवरून नीट व्यवस्थित ठेवायचं असतं. इथे माझ्याकडे जे जे कंटेनर अवेलेबल आहेत ते सगळे कंटेनर मी वॉश करून घेणार आहे. महिन्यातून एकदा किंवा 1.5-2 महिन्यातून जेव्हा कधी मी सामान आणते, म्हणजे 1 महिन्यातून नाही म्हणता येणार कारण मी कट टू कट 1 महिन्याचं सामान कधीच भरत नाही. 1.5 ते 2 महिने जातील अशा पद्धतीनेच हे सामान भरते. तर हे माझ्याकडे जे काही कंटेनर आहेत ते सगळे मी काढून घेतलेत आणि मी जेव्हा कंटेनर वॉश करायला जाते ना तेव्हा मी ते अगोदरच कपड्याने छानपैकी पुसून घेते. कारण डाळ वगैरे आपण जेव्हा ठेवतो त्याच्यामध्ये ऑलरेडी सफेद सगळं खूप असतं. कधी कधी खाली सगळं राहिलेलं असतं. मला जेव्हा आपण धुतो ना तेव्हा मग सगळीकडे अजून कंटेनरला लागतं. कधीतरी राहून जातं, कधी घाई गडबडीत. तर मग तसं होऊ नये म्हणून मग मी ते व्यवस्थित क्लीन करून घेते फडक्यानेच आणि नंतर मग मी ते वॉश करते. म्हणजे वॉश करायला अगदी इझी होतं, पटकन वॉश करून होतं. आता हे जे कंटेनर आहेत हे काही मी ऑफलाईन घेतलेले आहेत, काही ऑनलाईन घेतलेले आहेत. आणि याचे जे तुम्ही म्हणाल ना, काही कंटेनरमध्ये ना लीड आहेत ना वुडनचं आहे, काही प्लॅस्टिकचं आहे आणि काही ना त्याच्यावर स्क्रॅच पडू नये म्हणून मी झाकण फक्त घासणार नाही आहे. काहींचे मी झाकण घासलेत, ज्यांचे पूर्णपणे प्लास्टिक आहेत त्यांचे मी घासलेत आणि बाकीचे जे रबर वगैरे आहेत ते पण सगळे काढून घेतलेत. थोडे काचेचे कंटेनर असल्यामुळे थोडं म्हणजे बोलतात ना हळवारपणे थोडंसं अलगद असं त्याचं सगळं घासावे लागतात. पण काही नाही, अलगद थोडं हळूहळू आरामात केलं की सगळं पटकन व्यवस्थित नीट आपण घासू शकतो. आता हे छान ना आतून वगैरे घासून घ्यायचं आणि जास्त मला मेहनत लागणार नाही आहे कारण ना मी ऑलरेडी जसं म्हटलं कपड्याने पुसून एकदा मी घेते जेव्हा मी खाली करते कंटेनर तेव्हा. मग ते अगदी नव्यासारखेच दिसत असतात, पण तरी देखील आपल्याला परत 2 महिन्यासाठीचा किराणा त्याच्यात साठवून ठेवायचा असतो. म्हणून मध्ये व्यवस्थित परत धुवून घेते आणि छानपैकीने हे ड्राय करून घेणार. म्हणजे मी पंख्याखाली छानपैकी सुकवते. आता तर उन्हाळा आहे आणि बाहेर तर कुठे म्हणजे उन्हाळा नाही आहे, पावसाळा आहे आणि बाहेर कुठे सुकत घालणार, त्याच्यासाठी फॅन खालीच ठेवते. आणि मी 2-3 बॅचमध्ये कंटेनर थोडे करून मी सुकवून घेते. एकदम धुवायला गेलं तर मग कधी कधी उचलताना वगैरे उगाच काचेचे कंटेनर आहेत म्हणून हे नको. आणि हे कंटेनर मी आधीपासूनच वापरत होती, फक्त ते तुमच्याबरोबर तुम्हाला कधी दिसण्यात नाही आले कारण हे सगळं जे माझं खालचा रॅक आहे किचन ट्रॉलीच्या खाली, ट्रॉली नाही आहे माझ्याकडे पण जे काही रॅक आहेत त्याच्यामध्ये हे कंटेनर ठेवण्यात आले होते. तर मी आज म्हटलं की पावसाळा आता चालू होतोय तर आपण थोडंसं किचनमध्ये काहीतरी रेनोव्हेट करूया. काही जे कंटेनर आहेत ज्याचे मी ऑफलाईन आहेत त्यांची लिंक तुम्हाला जर हवी असेल किंवा ऑनलाईन असेल त्यांची लिंक हवी असेल, कारण ते ऑफलाईन जरी असले तरी ते ऑनलाईनला अवेलेबल आहेत. अशा सगळ्या प्रोडक्टची लिंक मी तुमच्याबरोबर देईल. काचेच्या प्रोडक्ट्समध्ये जर तुम्ही एकदा इन्व्हेस्ट केलात तर ते तुम्हाला लाईफ टाईम साथ देतात. कारण प्लॅस्टिकचे कंटेनर आपण वापरलो ना ते बऱ्याच वेळानंतर जेव्हा घासून ना खूप एकदम डल दिसायला लागतात. पण ग्लासमध्ये तसं होत नाही. ग्लासचे कंटेनर वापरायला देखील खूप चांगले असतात, फक्त त्याला अलगदपणे हळुवारपणे थोडंसं सांभाळून सगळं काम करावं लागतं. तर इथे मी जे काही होते सगळे कंटेनर वॉश करून घेतले आणि काही कंटेनर मी रिप्लेस करणार आहे. म्हणजे ज्याच्यात आधी चहा पावडर ठेवत होती थोडं वेगळं करणार आहे. ज्याच्यात आधी मी डाळ वगैरे ठेवणार होती, कडधान्य ठेवणार होती, ते फक्त उलटं मी थोडंसं फार करणार आहे. कारण जसं म्हटलं आता जसं पावसाळा चालू होतं तसं तो थोडं चेंजेस करणं गरजेचं आहे. आणि आपला वेळ हा किचनमध्येच जात असतो. जसं आपण स्वतःमध्ये काही ना काहीतरी चेंजेस करत असतो स्वतःला छान सुंदर असं दिसण्यासाठी, तसंच आपल्या किचनमध्ये जो आपला वेळ जातो तिथे छान येऊन प्रसन्न असं वाटावं त्यासाठी थोडे प्रयत्न मी करत असते. थोडेफार प्लास्टिकचे पण काही कंटेनर मी यूज करते. असं नाही आहे की मी सगळेच काचेचे कंटेनर वापरते, प्लास्टिकचे कंटेनर देखील मी वापरते. पण प्लास्टिकचे कंटेनर जास्तीत कमी म्हणजे जेव्हापासून आता मला समजायला लागलं तेव्हापासून मी जेवढे कमीत कमी मला वापरता येतील प्लास्टिकचे कंटेनर तेवढ्या कमीत कमी प्लास्टिकचे कंटेनर वापरण्याचा प्रयत्न करते. आता हे सगळे धुवून झाल्यानंतर आता आपल्याला हे जेव्हा ड्राय होतात त्याच्यानंतर मी काय करते ते छानपैकी ना पुसून घेते. तर पुसून घेताना ना मी पूर्णपणे ड्राय झालेले असतात, अगदी त्याच्यामध्ये कुठलाच कपडा वगैरे परत फिरवायची गरज नसते. पण मी टिश्यू पेपर वापरते कारण टिश्यू पेपरमध्ये पाणी कुठे असेल ना तर पटकन ॲब्झॉर्ब होऊन जातं आणि त्याच्या ज्या कडा असतात ना साईडच्या त्या खास करून आपण हे करून घ्यायच्या कारण त्याच्यातच कुठेतरी पाणी राहिलेलं असतं आणि अगदी खाली. तर हे बघू शकता हे ना वुडनचे झाकण आहे त्याच्यामुळे मी हे धुतले नाहीत कारण मग धुतले आणि परत त्याच्यात पाणी राहिलं ना तर परत त्याला फंगस देखील येतो आणि कारी येते, म्हणजे थोडे ना काळपट असे पडतात म्हणून ते ठेवले नाहीत. याच्यामध्ये आपण आहे ना या तिन्ही कंटेनरमध्ये
आपले ड्रायफ्रूट्स भरून ठेवणार. तर सर्वात आधी मी बदाम घेतलेत आणि बदाम प्लेटमध्ये काढून घेतलेत. कुठलीही वस्तू जर तुम्ही घ्याल ना तर व्यवस्थित प्लेटमध्ये आधी काढून घ्या, छानपैकी निवडा आणि मग जे चांगले असतील तेवढेच तुम्ही बरणीमध्ये भरून घ्या. आता मी निवडताना काही त्याच्यामध्ये छोटे होते, अगदी छोटे होते, काही ना खूपच असे काळपट असे वाटत होते, तर मी ते सगळे काढून घेतले आणि जेवढे चांगले आहेत ना तेवढेच घ्यायचे. अशाच पद्धतीने मी मनुका आणि जे खजूर आहे ते याच्यामध्ये भरून ठेवताना याचाच वापर करणार. बऱ्याच वेळा जेव्हा आपण काय होतो, तुम्ही जेव्हा तुमच्या फॅमिली मेंबर्सना खायला देताना तेव्हा तुम्ही त्या गोष्टी छान, त्याच्यामध्ये काही नाही आहे ना, कचरा नाही आहे ना किंवा किडकं नाही आहे ना, अशा सगळ्या गोष्टी आपण बघून देतो. पण जेव्हा आपण त्यांना स्वतःच्या हाताने घेऊन खायला सांगतो ना तेव्हा ती लोक जसं आहे तसंच घेतात आणि तोंडात टाकतात. ती लोक निवडून बघत नाही आणि त्यांना तेवढं कळत देखील नाही की हे निवडलेलं आहे की नाही. तर असं होऊ नये म्हणून सगळ्याच गोष्टी छान व्यवस्थित बारीक निवडून घ्यायच्या, कारण प्रत्येक गोष्टीत ह्या सगळ्या गोष्टींना लॉटमध्ये ती देखील असतात. आता हे डीमार्टमध्ये मनुका वगैरे ज्या ठेवलेल्या असतात ना, अगदी खूप एकावर एक अशा खूप रचलेल्या असतात आणि त्या सगळ्या दाबून आहे ना अशा चिकट झालेल्या असतात बऱ्याच वेळा. तर त्या खुल्ल्या व्हाव्या म्हणून मी सगळ्याच अशा ना मोकळ्या करून घेतल्या छानपैकी. त्याच्यामध्ये कुठे काही कचरा वगैरे आहे का, कुठे किडलेला आहे का, कारण एक खराब असेल तर मग सगळंच खराब होऊन जातं, म्हणून ते करून घेतलं. खजूरच्या बाबतीत देखील तसंच होतं. खजूर पण बऱ्याच वेळा ना लेअरमध्ये जेव्हा सीडलेस डेट असतो ना तेव्हा ना तो लेअरमध्ये असतो आणि लेअरमध्ये जो सर्वात खालचा लेअर असतो ना तो तसाच एकदम घट्ट म्हणजे दबून गेलेला असतो पूर्णपणे आणि खालीच ना मग त्याच्यामध्ये म्हणजे एकदम पूर्ण स्मॅश झालेला असतो. म्हणून ना मी ते देखील असे ट्रान्सफर करून ठेवते. अशा पद्धतीने तुम्ही जर थोडंसं किराणा साफ करून ठेवला, म्हणजे जसं तुम्ही डाळी पण म्हणाल, डाळी वगैरे पण जेव्हा आपण भरतो ना त्या छानपैकी चाळून तुम्ही क्लीन करून जर व्यवस्थित ठेवलात तर मग खराब होण्याचे चान्सेस येत नाही. डाळीमध्ये तुम्ही जेव्हा स्टोअर कराल त्या वेगवेगळ्या प्रकारचे तमालपत्र किंवा कधी कधी लवंगा किंवा काही तुम्हाला जे काही वेगळं आपण जे किराणा सामान स्टोअर करण्यासाठी वापरायचं असेल तर सगळ्या पद्धती तुम्ही वापरून तुम्ही स्टोअर करू शकता. इथे आपलं हे भरून झालं आणि आता ह्याच्यानंतर या दोन्ही कंटेनरमध्ये मी पहिल्या डाळी स्टोअर करत होती. आता मी याच्यामध्ये म्हटलं की आपण थोडेफार पापड काढून ठेवू आणि ना समोर असले ना तर मग ते खाल्ले जातात आणि लक्षात देखील येतात. कधीतरी आता मिस्टरांचं वर्क फ्रॉम होम असतं, कधीतरी दुपारचं त्यांना स्वतःला देखील भाजून खायचे असतात म्हणजे जेवणाबरोबर. तर मग मी त्यांना खालून जेव्हा मी काढायला सांगायची ना तेव्हा मग खूप पॅकेट त्यांना ओपन करा, काढा, खूप प्रॉब्लेम व्हायचा. म्हणून मग मी म्हटलं की आता आपण हे समोरच ठेवू आणि ना आता पावसात तर हे दुपारी किंवा मी पण सकाळी ऑफिसला कधीतरी उशीर झाला तर भाजूनच घेऊन जाईन म्हणजे टेन्शन नसतं. म्हणून हे दोन्ही प्रकारचे काढून ठेवते, पोह्याचे पापड आणि नाचणीचे पापड. पोह्याचे पापड तर ऑलवेज कधीच छानच लागतात. मी मागे ना खूप वर्षापूर्वी अलिबागवरनं 1-2दा आणलेले आणि तेव्हापासून पोह्याचे पापड मला आवडायला लागले. आम्ही एका ठिकाणी गेलेलो अलिबागला, तिथे त्यांनी त्यांच्या मेनूमध्ये पोह्याचे पापड दिलेले. त्याच्यानंतर पोह्याचे पापड आवडायला लागले. थोडेसे तिखट असतात पण चांगले लागतात टेस्टला, असं स्पायसी वगैरे थोडंसं. आता या कंटेनरची कॅपॅसिटी तुम्ही जर म्हणाल ना तर जवळपास 1 किलोची कॅपॅसिटी आहे. 1100 mlचं आहे आणि 1 किलो आपण याच्यामध्ये सगळं साहित्य ठेवू शकतो. आणि ना हे ना लॉकचे जे असतात त्याच्यामध्ये ना रबर असतो आणि हे ना रबर आहेत ना तुमचे खराब जरी झाले ना तरी तुम्हाला ते बाहेर विकत मिळतात. त्याच्यामुळे टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. त्याच्यामुळे याच्यात इन्व्हेस्ट केलात या प्रॉडक्टमध्ये तर तो तुम्हाला लाईफ लॉंग साथ देऊ शकतो. इथे जो बासमती तांदूळ होता, जो तुकडा बासमती जो आपल्याला खिचडीसाठी लागणार आहे, तो आपण याच्यामध्येच ठेवला आणि कशा पद्धतीने मी लॉक करून ठेवलंय बघा. आणि दिसायला देखील खूप लुक वाईज छान दिसतो आणि अगदी परफेक्ट असं त्याच्यामध्ये व्यवस्थित राहतो. आता या दोन्ही कंटेनरमध्ये जे नाश्त्याचे प्रकार आहेत ते याच्यामध्ये स्टोअर करणार आहे. याच्या आधी मी छोट्या कंटेनरमध्ये ठेवत होती, तुम्हाला माहिती आहे जो वरचे शेल्फ आहे व्हाईट कलरचा त्याच्यामध्ये ठेवायची. पण त्याच्यामध्ये कसं होतं 8 दिवसाच्या आधीच तो संपून जात होता. मग प्रत्येक आठवड्याला किंवा आठवडा संपायच्या आधीच रिफिल कराव्या लागायचा. तर आता मी म्हटलं की आपण या मोठ्या कंटेनरमध्येच ठेवूया, म्हणून ओट्स एका कंटेनरमध्ये आणि मुसली जे होते ते यावेळेस वेगळे आलेले. तर हे जे आहे ते पण म्हटलं आपण याच्यातच काढून घेऊया. आणि हे ओतताना मला कळलं की याच्यामध्ये ना जे ड्रायफ्रूट्स वगैरे जे होते किंवा जे टूटी फ्रुटी वगैरे जो प्रकार होता तो याच्यामध्ये फार कमी होता. याच्यामध्ये नाचणीचे वगैरे जे फ्लेक्स आहेत ना तेच याच्यामध्ये जास्त होते, बाकी कुठलंही याच्यामध्ये नव्हतं. तर मग याच्यामध्ये आता खातानाच तुम्हाला थोडेसे काळे मनुका किंवा जे तुम्ही खात असाल ड्रायफ्रूट्स वगैरे ते याच्यामध्ये तुम्हाला मिक्स करून खावे लागतील. आधीचं थोड्याशा पॅकेटमधलं अगदी थोडंसं म्हणजे एका वेळेस होईल एवढंच बाकी होतं, म्हणून मग ते वरती असं काढून ठेवलं म्हणजे ते लवकर खाल्लं जातं.
मिक्स झालं तरी काही फरक पडत नाही, फ्लेवरला तर एकच लागणार आहे, म्हणून ते देखील वरती करून ठेवलं. त्याच्यानंतर अजून एक स्नॅक्सचा प्रकार तो मी या बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे आणि ते म्हणजे आपले चणे. चणे संध्याकाळच्या वेळेस किंवा कुठलाही टाईमपासच्या वेळेस, म्हणजे तुम्हाला अगदी कंटाळा आलेला असेल आणि तोंडात काहीतरी TV बघताना संध्याकाळचा हवं असेल तर हा एक परफेक्ट ऑप्शन आहे. तर मी ना या बॉटलमध्ये भरून ठेवले, तर दिसायला ना समोर ठेवलं ना तर ते अगदी समोर दिसतात, खाल्ले जातात आणि संपतात देखील लवकरच. आणि या बॉटलचं पण झाकण आहे ना तसंच आहे आणि हे अगदी फक्त क्लिक करायचं आहे, त्याला क्लिक केलं तर ते पटकन असं राहिलं जातं. या छोट्या बॉटलचे पण रबर अडकवून घेतले, कारण वॉश करताना आपण हे काढून घ्यायचं ते इझिली होतात. आणि याचं झाकण पण आहे ना हे पण पूर्णपणे रिमूव्हेबल आहेत. याच्या कडा आहेत दोन्ही साईडला, तर तुम्ही इझिली काढू शकता आणि परत लावू देखील शकता. तुम्हाला जर जॉईन करून तसंच ठेवायचे असेल तर तसेच देखील ठेवू शकता. पण वॉश करताना कधी जर प्रॉब्लेम वाटत असेल तुम्हाला, तर तुम्ही हाताळताना थोडाफार प्रॉब्लेम वाटतो कधी जर सवय नसेल तर तुम्ही ते इझिली काढू शकता आणि परत देखील लावू शकता. ते ॲडजस्टेबल सारखेच आहेत, असे कुठेही तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यामध्ये. आता इथे मी या कंटेनरमध्ये चहा आणि चहा पावडर, त्याचबरोबर थोडीशी साखर देखील काढून ठेवले, थोडेसे रिप्लेस केलेत. आणि अजून एक कंटेनर होता ह्याच्यामध्ये अगोदर मी थोडे ड्रायफ्रूट्स काढून ठेवायचे, पण आता मग त्याच्यामध्ये म्हटलं थोडंसं आपण चेंज करून याच्यामध्ये थोडंसं तूप देखील काढून ठेवलं. तूप काढलेलं असेल की मग पराठे किंवा चपाती कधीतरी खावंसं वाटलं तर मग खाऊ शकतो त्याच्यामध्ये. हे 3 कंटेनर आहेत अशा पद्धतीचे माझ्याकडे. आणि ना याचा झाकणाचा खूप एक चांगला प्रकार आहे हा, की म्हणजे ते काढायचे नाही आहे डायरेक्ट, फक्त एवढंच आहे की जास्त उघडझाप जेव्हा आपण करतो ना तेव्हा ते तुटले जाण्याचे चान्सेस असतात, पण एवढं जास्त काही वापरणं होत नाही. आणि हा 3रा कंटेनरचा वापर मी त्याच्यामध्ये ग्रॅन्युअल जे सोयाबीनचे आहेत ते वापरले. दुसऱ्या एका कंटेनरमध्ये याची पण कॅपॅसिटी जवळपास 1 किलोचीच आहे, पण याच्यामध्ये मी बासमती तांदूळ जे आणलेले ते ओतून घेतलेत. ॲक्च्युली ग्रीन कलरचे माझ्याकडे मी बघत होती, पण ते मला ऑनलाईन अवेलेबल मिळाले नाहीत, म्हणून जो जुना तांदूळ आहे तो पण मी याच्यावरती थोडासा टाकते, म्हणजे जो उरलेला होता तो देखील वापरला जाईल. आणि म्हटलं तो देखील लवकर संपला जाईल, नाही तर तो वेगळा पॅकेटमध्ये जर राहिला तो तसाच राहील आणि मग परत माझ्या लक्षात नाही राहिला ना की मग तो तसाच राहून जातो. मिक्स करून घेतले आणि मग याचा पण रबर लावून घेतला. धुताना सगळ्याच कंटेनरचे मी रबर बँड काढून घेतलेले आणि त्याच पद्धतीने लावलेले. आता इथे मी तयार करते ना मिक्सची खिचडीसाठी डाळ आहे ना ती करते. तर सोललेली डाळ, थोडीशी मूग डाळ, थोडीशी तूर डाळ, त्याच्यानंतर अगदी थोडीशी मसूर डाळ टाकली. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये सगळ्या डाळी मिक्स करू शकता. तुम्हाला जर वाटत असेल तर ह्याच्यामध्ये उडीद डाळ पण येते, म्हणजे अशी फोडलेली तुकडा केलेली, ती देखील तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. तर असं जर तुम्ही मिक्स करून स्वतः ठेवलं ना तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आणि हे आपल्याला कमी किमतीत पडतं. जेव्हा आपण जी मिक्स डाळ वेगळी अशी घेऊन येते ना तेवढे आपली डाळ असते त्याच्यापेक्षा जास्तची किंमत असते. म्हणजे 40 रुपये असेल तर ती 70 रुपये आपल्याला मिळत असते. तर असं कशाला करायचं, त्याच्यापेक्षा मी म्हटलं आपणच घरी व्यवस्थित छानपैकी मिक्स करून ते करू शकतो. त्याच्यानंतर तेलाचे ज्या आपल्या पिशव्या आणलेल्या त्या देखील रिफिल करायच्या होत्या. तर पहिलं मी काय करत होती, एक बॉटल म्हणजे एक पिशवी होती ती वेगवेगळी जेव्हा पाहिजे होती तेव्हा काढून ठेवत होती. पण आता पावसाचा तर काहीच भरोसा नसतो, ट्रेन खूप लेट होतात आणि मग पूर्ण शेड्यूल बिघडला जातो. त्याच्यामुळे ना मी सगळं आत्ताच जे काही आहे ना रिफिल करायचं ते सगळं आत्ताच करून ठेवणार आहे. तर आता बऱ्यापैकी माझं आवरून झालंय, बऱ्यापैकी म्हणजे आवरून झालंय तरी पण नाही आवरून झालंय, कारण बरंचसं सगळं सामान इथे मेसी आहे आणि थोडाफार चेंजेस हवे असते. थोडेफार मी चेंजेस केलेत आपल्या किचनमध्ये, कारण कसं असतं थोडंसं आपल्याला पण काहीतरी फ्रेश वाटावं म्हणून काहीतरी वेगवेगळे चेंजेस करत राहिले पाहिजे. मी देखील छोटंसं किचन जरी असलं तरी वेगवेगळ्या ही जागा इकडे, आता इथे ठेवलं तर इकडून तिकडे तिकडून इकडे करण्याचा प्रयत्न करत असतो. जसं आपण आपल्याला फ्रेश वाटण्यासाठी जुने झालेले कपडे ठेवून देतो आणि कधीतरी नवीन कपडे घेतो की आपल्याला छान फ्रेश वाटावं, अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला घरात आनंदी राहण्यासाठी आपण सगळं हे करत असतो. तर मी देखील थोडेफार चेंजेस केलेत. अजून थोडंफार काम बाकी आहे, म्हणजे सगळं ऑर्गनाईज करायचं बाकी आहे. एकदम करायला गेली तर मला देखील जमणार नाही. तर आज थोडंफार केलंय ते मी तुम्हाला दाखवते आणि एकदा डिटेलमध्ये मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये शेअर करेल की मी कसं कसं बाकीचं ऑर्गनाईज केलंय. तर चला आता ते बघून घेऊया. तर हे बघा, इथे बऱ्याचशा मी चेंजेस केलेले आहेत. इथे जे आहे मी ओट्स आणि मोस्टली जे ठेवलेलं ते कंटेनर इथे फिल केले. ऍक्च्युली हे 4 माझ्याकडे होते, मी खाली किचन मध्ये यूज करत होती. तर मी म्हटलं आज आता आपण त्याला थोडंसं चेंज देण्यासाठी वरती करूया. त्याच्यानंतर इथे ड्रायफ्रुट्स भरून ठेवलेले आहेत आणि हे ना वुडन इफेक्ट असल्यामुळे खूप सुंदर असे दिसतात. मनुका ठेवलाय, बदाम आणि डेट्स. आता पावसाळा चालू झालाय आणि उन्हाळा संपलाय, थोडंसं थंड असं वातावरण असतं तर म्हणून मग खजूर परत चालू केले. उन्हाळ्याच्या आधी थंडीत खजूर चालू केलेले, त्याच्यानंतर ते आता बंद केलेले उन्हाळ्यामध्ये.
आणि मग आता चालू केले तर ते ठेवले इथे. या जारमध्ये जो खिचडीचा आहे तो ठेवलेला आहे इथे. चहा पावडरचे डबे मी चेंज केले आणि जे उरलेले होते त्याच्यात थोडीशी मनुका आणि जे खजूर उरलेले ते काढून ठेवले. कारण आता पावसामध्ये ना थोडं जरी मॉइश्चर असेल तर खराब होण्याचे चान्सेस असतात, म्हणून ते देखील असे थोडेसेच आहेत. आणि हे आहेत ना मला या मुसलीमध्ये टाकून खायला यूज होतील म्हणून हे वरतीच ठेवले. कारण याच्यामध्ये ना बाकी ड्रायफ्रुट्स वगैरे फार कमी आहेत. पहिल्याच्या जे फ्रुट्स अँड नट मध्ये ना बऱ्यापैकी होते, तर इथे ठेवले. या ग्लासमध्ये छोटेसे स्पून्स ठेवलेत सगळे, म्हणजे चहा पावडर वगैरे मला जे यूज होतात ते मी याच्या आधी पण ठेवलेले. कप्स वगैरे याच्या मागे आहेत कारण ते जास्त यूज होत नाही. इथे या जारमध्ये चणे ठेवलेले आहेत, कारण मी नसताना किंवा कधी उशीर झाला तर मिस्टरांना खाण्यासाठी वगैरे किंवा सकाळी ऑफिसला जाताना थोडंसं असं काही समोर असेल ना दिसलेलं, कारण पावसात ना तसं पण ट्रेन लेट असतात आणि खूप उशीर झालेला असतो आणि येऊन किंवा जाताना मग खरंच काही सुचत नाही, मग त्याच्या वेळेस काहीतरी असं समोर दिसावं. ह्या बॉटल माझ्याकडे 2चा सेट आहे. एक बॉटल मी पाण्याला वापरते आणि एक बॉटल मी ह्याला वापरली. पापड जे होते ते मी इथेच काढून ठेवले, कारण आता पावसाळ्यात सगळं चटरपटर खाणं भरपूर होतं, तर त्याच्यामुळे मग हे इथे ठेवले. याच्यामध्ये मी आधी डाळी ठेवत होती, तर मग आता डाळी चेंज केल्या आणि मग इथे हे ठेवून घेतले, म्हणून थोडासा हा चेंज केलाय लुक याच्यामध्ये. आणि इथे याच्यामध्ये तर मखाना आहेच आणि घी पण ना मी थोडंसं काढून ठेवलं याच्यामध्ये, कारण ना मला मग ना सारखं ते प्लास्टिक कंटेनरमध्ये काढून ठेवाय म्हणजे घ्यावं लागायचं आणि मी जास्त एवढं घी खात नाही मिस्टरांना वगैरे, किंवा कधीतरी आपण चपातीला वगैरे लावण्याची इच्छा होते म्हणून मग हे थोडेसे काढून ठेवलं. पाठीमागे सोपची बॉटल आहे, ती पण रिफिल करायची. आणि इथे बघाल तर इथे ना मी तेवढ्या डाळी वरतीच काढून ठेवल्या. आता पावसाळ्यात म्हटलं थोड्याच ठेवल्या, जास्त ठेवल्या नाहीयेत. म्हटलं आपण या कंटेनरमध्ये डाळीला रिप्लेस करूया. इकडचं इकडे केलेलं आहे. त्याच्यानंतर या दुसऱ्या कंटेनरमध्ये माझा बासमतीचा तांदूळ होता, तो सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे. डाळ पण मिक्स करून ठेवला. तर हे सगळं आहे ना, मला हे सगळं बाकीचं जे आहे ते अरेंज करून घ्यायचंय. तर या सगळ्याचा ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ मी तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेन. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुमचं काही सजेशन्स असेल ते देखील मला सांगा. सगळंच पूर्ण म्हणजे जे ऑर्गनाइज मी करते ते सगळंच एका व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत पोहोचवणं अशक्य आहे, म्हणजे वेळे अभावी ते अशक्य नाही, तर मी ते दाखवायला तयार आहे. तर आपण पुढच्या ब्लॉगसाठी हे सगळं ठेवूया. आता हे जे काही दाखवलं तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू माझ्याच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.